खमंग, कुरकुरीत आणि अतिशय फ्रेश आणि घरगुती असा हा उपवासाचा चिवडा. हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं अगदी खूप मनापासून स्वागत करत आहे. आज आपण बनवून घेणार आहोत बटाट्याचा चिवडा. ह्याला उपवासाचा चिवडा असंही म्हणतात. तर चला, हा बटाट्याचा चिवडा बनवायचा कसा, त्याची काय काय कृती आणि तो नेमका कसा बनवायचा, अगदी मार्केट स्टाईलचा, तो आपण पाहून घेऊया. आणि त्यासाठी मी इथे 4 ते 5 बटाटे घेतलेले आहेत, पण त्यातली फक्त 4च मी वापरून घेणार आहे. आता बटाटी कशी घ्यायची, तर नखाने आपण साल असं काढलं तर ते एकदम पातळ असलं पाहिजे, अशा प्रकारचीच बटाटे आपल्याला निवडून घ्यायची आहेत. आता मी ही बटाटी सगळी साफ करून घेत आहे. बटाटी साफ करून झाल्यानंतर ती पाण्यात बुडवून ठेवायची आहेत. त्यानंतर ही सगळी बटाटी दुसऱ्या एका भांड्यात घेऊन ह्या भांड्यावर मी स्लायसर ठेवणार आहे. मी तुम्हाला आता ही बटाटी 3 प्रकारे दाखवणार आहेत. आपण 3 प्रकार पाहणार आहोत ही कशी कापायची. तर पहिला प्रकार आहे अशा प्रकारची किसणी घेऊन, असं मोठं जे किसणीचं असतं त्याच्यावर आपल्याला ही किसून घ्यायची आहेत. हे पहा, अशा प्रकारे आपल्याला ही ग्रेट करून घ्यायची आहेत किंवा किसून घ्यायची आहेत. ही पहा, तुम्ही पाहू शकताय की असे आपल्याला हे तुकडे झाले पाहिजेत. आता दुसरा एक प्रकार आहे तर स्लायसर. आता हे आपण ग्रेटरवर पाहिलं. दुसरा प्रकार आहे स्लायसर. आता या स्लायसरवर आपण सर्वप्रथम स्लाईस करून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या, आणि त्या स्लाईस मग आपण हातात उचलून त्या एकसारखी अशा एकावर एक रचून, आणि मग आपण पुन्हा स्लायसरवर आडव्या पद्धतीने ह्याचे असे उभे उभे स्लाईस करून घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने, हे पहा, या पद्धतीने आपल्याला हे स्लाईस करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता की मी कशा प्रकारे हे स्लाईस करून घेत आहे. एकसारखे स्लाईस होतात. भले तुम्ही ग्रेटरवर जरी ग्रेट केलं, किसून घेतले, किंवा अशा प्रकारे स्लायसरवर स्लाईस करून घेतले तरी याच्या एकसारख्या स्लाईस पडतात. तुम्ही पाहू शकता, हे पहा, या थोड्याशा जाडसर आहेत. आपण स्लायसर अजून ॲडजस्ट करू शकतो, अजून पातळ घेऊ शकतो. तर अशा प्रकारे मी हे सगळी बटाटी कापून घेतलेली आहेत, 4ही बटाटी. ह्याचा आपल्याला आता हा सगळं 3 पाण्यातून स्वच्छ धुवून काढायचे आहेत. आता तिसरा प्रकार मी तुम्हाला मगाशी विसरले दाखवायला, तर आत्ता मी तुम्हाला दाखवत आहे. हे अशा प्रकारे त्याचे स्लाईस, एक स्लाईस हे अशा प्रकारे आपण सुरीने कापून घेऊ शकतो, या पद्धतीने. हे पहा, पण सुरीने काय होतं, एकसारखे आपल्याला तुकडे मिळत नाहीत, म्हणून आपण स्लायसर किंवा ग्रेटर वापरून हे कापून घेतलेले आहेत. आता मी हे 3 ते 4 पाण्यातून स्वच्छ धुवून काढणार आहे. हे सगळे बटाटे आपल्याला छान असे चोळून धुवून घ्यायचे आहेत. 4 ते 5 वेळा मी हे धुवून घेणार आहे, कारण या बटाट्यामध्ये स्टार्च खूप प्रमाणात असतं आणि ते स्टार्च आपल्याला अगदी एकदम काढून टाकायचे आहेत. तर मी हे धुवून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकताय की मी सहाव्यांदा हा पाणी घेतलेला आहे, आणि किती नितळ तुम्ही हे पाहू शकता. आणि अजून मी हे याच पाण्यात अर्ध्या तासासाठी असंच भिजत ठेवून देत आहे, म्हणजे जेणेकरून जो काही अजून स्टार्च उरलेला असेल तोही आपल्याला निघण्यास मदत होईल. अर्धा तास झालेला आहे. आता मी हा सगळा पाणी काढून घेणार आहे, आणि एका स्ट्रेनरवर मी हे सगळे बटाटी काढून घेणार आहे. म्हणजे हा सगळा पाणी आपल्याला काढून घ्यायचा आहे, आणि बटाट्याचे तुकडे एकदम आपल्याला सुके करून घ्यायचे आहेत. आता सगळं पाणी सुकलेलं आहे, तुम्ही पाहू शकताय, निथळून गेलेलं आहे पाणी. अजून मी एका भांड्यावर ही स्ट्रेनर ठेवून अजून मी सुकवून घेत आहे ही बटाटी. आणि अजूनही मला सुकवून घ्यायचे आहेत की
सुक्का कॉटनचा टॉवेल घ्यायचा आहे किंवा सुक्का कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्याच्यावर हे बटाट्याचे तुकडे असे पसरून घ्यायचे आहेत आणि जवळजवळ 1 ते 1.5 तासासाठी हे असेच फॅनखाली आपल्याला ठेवायचे आहेत. फॅनखाली ठेवायचे आहेत फक्त 1 ते 1.5 तासासाठी. आपल्याला उन्हात वाळत घालायचे नाही. हे पहा, फॅनखाली छान असे हे कोरडे झालेले आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, गॅसवर तवा ठेवायचा, त्यात तेल घ्यायचं आणि ते तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं. कडकडीत गरम झालेल्या या तेलात एक चिप्स सोडून घ्यायची. झालं नसेल तर थांबायचं आणि अजून दुसऱ्यांदा एकदा करून बघायचं. हे तेल एकदम मस्त झालेलं आहे. हे पहा, ही चिप खालून लगेच वर आली. आता आपल्याला बॅचेसमध्ये या चिप्स फ्राय करून घ्यायच्या आहेत आणि एकदम कुरकुरीत अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता ह्या कुरकुरीत झाल्या आहेत किंवा हे शिजलेले आहेत, हे कसं ओळखायचं? तर ह्याचे बुडबुडे यायचे कमी होतात, म्हणजे एकदम बंदच होतात आणि त्यानंतर आपल्याला हे तेलातून बाहेर काढायचे आहे. आता लगेचच आपण चिप्स टाकल्यानंतर लगेचच आपण याला चमचा फिरवायचा नाही, तर आपण त्या चिप्स टाकल्यानंतर खाली गेल्यानंतर वर आल्यानंतर अगदी 10 ते 15 सेकंद थांबायचं आणि नंतरच त्याला चमचा लावायचा. आणि आता हे चिप्स मस्त झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत. आता टिश्यू पेपरवर मी हे चिप्स सगळे काढून घेत आहे आणि दुसरी बॅचसुद्धा याच पद्धतीने फ्राय करून घेत आहे. आता टाकताना ही हाय फ्लेम ठेवायची आणि टाकल्यानंतर म्हणजे तेलात चिप्स टाकल्यानंतर लो टू मीडियम किंवा हाय टू मीडियम अशी फ्लेम आपल्याला करायची आहे आणि त्याच गॅसवर म्हणजे त्याच आचेवर आपल्याला ही सगळे चिप्स फ्राय करून घ्यायच्या आहेत. एकाच्या एक पाठोपाठ मी हे सगळे चिप्स फ्राय करून घेत आहे. जवळजवळ 5 ते 6 बॅचेसमध्ये मी ह्या चिप्स सगळ्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. कारण बटाटे मी 4च घेतले होते, पण ते असे मोठे मोठे बटाटे होते, तर त्याच्या मस्तपैकी ह्या चिप्स कुरकुरीत अशा फ्राय झालेल्या आहेत. आता मी हे बाजूला ठेवते आणि मिक्सरचं छोटंसं भांडं घेते. त्यात मी 2 टेबलस्पून साखर घेते आणि अगदी पाव टीस्पून मी इथे मीठ घेत आहे आणि याचं मी फाईन पावडर बनवून घेत आहे. पावडरसुद्धा मी बाजूला ठेवलं आहे आणि त्याच तेलामध्ये मी शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धा कप. ते शेंगदाणे मी आता याच्यात फ्राय करून घेत आहे. तर शेंगदाणेसुद्धा फ्राय झालेले आहेत. आता मी हे काढून घेत आहे आणि त्या मगाशी आपण फ्राय करून घेतलेल्या त्या बटाट्याच्या किसवर आपण हे शेंगदाणे टाकणार आहोत. त्यानंतर आपण थोडेसे अगदी पाव कप मी काजू घेतलेले आहेत. पण काजू टाकताबरोबर मात्र लगेच काढायचे, कारण काजूंचा कलर लगेच चेंज होतो. लगेच काढायचे हे काजू. अगदी 10 सेकंदसुद्धा काजू ह्या गरम तेलात ठेवायचे नाहीत, कारण याचा कलर लगेच चेंज होतो. तुम्ही पाहू शकता की कलर चेंज होत चाललेला आहे. तर हे काजूसुद्धा मी या तेलातून काढून त्या बटाट्याच्या किसवर मी हे टाकून घेत आहे आणि त्यानंतर मी मनुका फ्राय करून घेणार आहे. मनुका फुगेपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत. हे मी 2 टेबलस्पून इतक्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्ती करून घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या आवडीनिवडीनुसार तुम्ही हे सगळ्या वस्तू घेऊ शकता. शेंगदाणे, काजू किंवा या मनुका. तर ह्यासुद्धा मी या किसवर टाकून घेत आहे. त्यानंतर मी कढीपत्ता फ्राय करून घेणार आहे, पण लांब उभं राहून, कारण हा कढीपत्ता तडतडतो गरम तेलामध्ये. जर हा पहा आपण टाकला तर एकदम तो तडतडतो, म्हणून गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि त्याच्यावरच हा कुरकुरीत असा फ्राय करून घ्यायचा आहे. फ्राय झालेला आहे कढीपत्ता, तोही मी काढून घेत आहे चिवड्यावरच. आता मी उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या अगदी कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेत आहे. तुम्ही पाहू शकताय की मिरच्यासुद्धा एकदम कुरकुरीत, मिरच्या एकदम छान फ्राय करून घ्यायच्या आहेत, कारण
ती नरम राहता कामा नये, कारण ही जर मिरची नरम राहिली तर मग तुमचा चिवडाही नरम होऊ शकेल. म्हणून ती एकदम कुरकुरीत फ्राय करून घ्यायची आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता की आपला चिवडा एकदम तयार झालेला आहे. आता आपण इथे पावडर शुगर घालून घेणार आहोत. जेवढी मी बनवलेली आहे तेवढी सगळी पावडर शुगर मी इथे घालून घेत आहे आणि हा चिवडा मिक्स करून घेत आहे. आणि हा चिवडा तयार आहे सर्व करून घेण्यासाठी. मस्त कुरकुरीत चिवडा झाला आहे. आणि ही रेसिपी जर आवडली तर मात्र लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका हां. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका सुंदर आणि खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.